राज्याच्या राजकारणातली या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। राज ठाकरेच काय पण मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही असं काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी म्हटलंय। जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत स्वबळाचा नारा दिलाय। मनसे आणि शिवसेनेसह मुंबई महानगरपालिका लढण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मानसिकता नाही असं जगताप यांनी म्हटलंय। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येत असताना महाविकास आघाडीत राज ठाकरे सहभागी होणार का असा सवाल विचारला जात होता। मात्र राज यांच्या महाविकास आघाडीतल्या समावेशासंदर्भात काँग्रेसचे नेते वारंवार विरोधी वक्तव्य करत होते आणि त्यातच आता मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरेच काय पण उद्धव ठाकरेंसोबतही न लढण्याचं जगताप यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे तो छोड़िए, उद्धव जी के साथ भी हम नहीं लड़ेंगे। मैं जब अध्यक्ष था, मैंने डंके की चोट पे मैंने हमेशा ये कहा था। और अभी भी हमारी ये जो कमेटी की मीटिंग हुई, पॉलिटिकल अफेयर कमेटी की, उसमें सारे लोगों ने क्या कहा, थोड़ा विस्तार से बता नहीं, मैं बताता हूँ। सारे लोगों ने एक ही बात कही और हमने इस बात को रखा। चेनीतला जी हमारे जनरल सेक्रेटरी इंचार्ज भी थे और उनको हमने कहा कि एक तो ये सारे लोकल बॉडी के चुनाव हैं, तो कार्यकर्ता के चुनाव है, ये नेता को चुनाव नहीं है। और कार्यकर्ता अपने झंडा 140 साल हुए कांग्रेस को, वो अपने कंधे पे लेके घूमता है। एक ही उसकी एक ये होती है, मंशा होती है कि भाई कभी न कभी मैं लड़ूं। तो ये कार्यकर्ता की लड़ाई है, कार्यकर्ता को लड़ने दो। इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए, उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए, राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता। जगताप यांना काहीही बोलू द्या असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे काँग्रेसला कोणी विचारलंय का, त्यांचं बोलणं त्यांना लखलाभ असा टोला मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी लगावलाय। तर स्थानिक पातळीवर असे निर्णय व्हावे अशी अपेक्षा काँग्रेस नेते सतीश पाटील यांनी व्यक्त केली आहे। मोठी घोषणा केली है, बोला दीपक केसरकर बोल रहे हैं क्या हो गया? मुंबई महानगरपालिका 16 लढायची घोषणा केली। राज ठाकरे को भूल जाओ असं म्हणतोय। बोलू द्या। पण कोणी हात पसरलाय आमच्या पक्षाकडनं, आमच्या नेत्यांकडनं, आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडनं? तसं काही तुम्हाला ऐकायला मिळालंय का? मग त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं योग्यच ठरणार नाही। आमच्याकरता राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील त्यावर उत्तमरित्या काम करणं हेच एक आहे। अहो, मी तुम्हाला म्हटलं ना, कसं आहे की त्यांच्याकडे कोणी गेलंय का? न जाताच त्याचं काही बोलत असतील तर आता काय बोलणार याच्यावरती? त्यांचं बोलणं त्यांना लखलाभ हो। मला वाटतं प्रत्येक ठिकाणचे विषय वेगवेगळे आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतोय की स्थानिक पातळीवर निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून अजून निवडणुका लागायच्या आहेत, अनेक गोष्टी घडतील, काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही। परंतु शेवटी भाजप सारख्या महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका असणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाची राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून जाहिरात करण्यात